नमस्कार मंडळी, मी आर्यन खवटे आहे तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या एका नवीनशा ब्लॉगमध्ये. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आज बुधवार आहे, वेनसडे, म्हणून मी आज कपडे घातलेली आहेत. तर आता सनराईज, आता वाजल्यात 8:30. आता बस येईल थोड्याच वेळात. भेटू शाळेतून आल्यावर. तर नमस्कार मंडळी, मी आर्यन. तर इथं आज मम्मी गेलेली मामाच्या घरी, आणि तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये की हे चिक्कूचं झाड आहे. चिक्कूचा बघा, हे आपल्या बघा इथल्या चिक्कूचं झाड, चिक्कू तर असतं केवढं, त्या चिक्कूच्या झाडाला बघा किती चिक्कू आहेत. एका फांदीला एवढे चिक्कू असतात बघा, किती चिक्कू आहे. आणि अशीच एक नव्हे तर तीन झाडे आहेत चिक्कूची. तुम्ही बघा, बघू शकता तुम्ही. बघा, हे दुसरं झाड. खूप चिक्कू लागलेले आहेत आणि काही पिकलेले पण होते. आणि तिथं नारळाचं झाड पण आहे, आणि त्या नारळ झाडाला नारळ बघा किती मोठे आहेत, आणि पाणी पण खूप आहे त्या नारळ झाडाला. नारळ तर बघा किती येते का झाडाला. बघा, आता त्याला बी पण आलेले आहेत. आणि इथं बघा काय सुंदर झाड आहे गुलाबाची, बघू शकता. खूप मस्त झाड आहेत, आणि चिक्कूची पण. आणि ते बघा माझ्या चुलत मामाचं घर आहे. अजून काम चालू आहे, थोडंच राहिलंय काम. आणि तिकडे बघा चिंचचं झाड आहे, ते येतात त्याला पण चिंचा. आणि इथं पण नारळ झाड आहे बघा. नारळ बघा इतके मोठे मोठे नारळ, आणि किती नारळ आहेत. ते चिंचचं झाड आहे, त्याला उन्हाळ्यामध्ये इतक्या चिंच येतात ना. तिकडे बघा तो प्लॉट दिसतो का, तिथं पुदिना आहे. हो, म्हणजेच पुदिना जो आपण भाजीमध्ये वापरतो चटणी बिटणीला, तो पुदिना बघा. आणि इथं एक लिंबाचं झाड आहे त्यांचं. आणि तुम्ही बघा तिथं एक द्राक्षाचा गड आहे, आणि त्याला इतका छोटा गड लागलाय बघा ना, काय क्यूट आहे ते. आणि तिकडं बघा अजून एकदा ह्याचं आहे द्राक्ष, खूप मस्त आहे ते. इथं हळद आलेली आहे. आपली जी हळद होती का तशीच ती पण हळद आहे, पण आपली काढली आपण. बघा माग एक पेरूचं झाड होतं, आणि हे पुदिना कापलेलं आहे ते. आणि हो का, हवाला जो पुदिना आहे ना किती फ्रेश आहे. खूप मस्त पुदिना आहे, म्हणजे असा फ्रेश पुदिना आहे तो. बघा बघा काय मस्त नेचर आहे. तुम्ही पार तिथपर्यंत बघू शकता किती पुदिना आहे. पुदिना मेकर्स बघा.
कुठपर्यंत आहे? पार ते खालीपर्यंत आहे, फक्त थोडा प्लॉट राहिलेला आहे. बघा पुदिना, फक्त ग्रीनरी ग्रीनरी. ग्रीन इंडिया, क्लीन इंडिया. तो स्प्रिंकलरचाच पाईप आहे, मग त्यानेच पाणी येतं. हो. बघा हे आपलं ते गड, वेल आहे हा त्याचा द्राक्षाचा. पण ते काय पण म्हणते क्यूट आहे ते द्राक्षाचा छोटावाला गड. आणि लिंबाचं झाड आहे, सॉरी लिंबाचं नाही, हे कडीपत्त्याचं झाड आहे. बघा, नाही ते लांबून लिंबाचंच वाटलं, हे कडीपत्त्याचं झाड आहे. फ्रेश फ्रेश कडीपत्ता मिळतो. आर्नव दलिंद्रपणा करू नको, मम्मीच नाव सांगणार मी. तर गाईज हा आपला मामाचा बंगला आहे, चुलत मामाचा. बघू शकता तुम्ही. तर गाईज तो वाला पूल तुम्हाला दिसतोय का? ब्रिज म्हणजेच मराठीत उड्डाण पूल. हा कुठला आहे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण कळेल तुमचं नॉलेज. तो गाड्या कशा जातात. मोठा आहे हा खूप, एक 3 ते 4 किलोमीटरचा हा ब्रिज असेल. मला कमेंट करून नक्की सांगा हा कुठला ब्रिज असेल ते. बघू तुम्ही गेस करताय का. तिथं बघा मामांनी आहे ना ते शेड आणि तिथं एक स्टोरेज रूम बनवलेली आहे, स्टोर रूम एक प्रकारे बघायला गेलं तर. म्हणजे गाड्या लावायला आणि आपलं जे पण सामान असतं ते शेतकरी आहेत म्हणजे आपल्यासारखंच की सामान ठेवायला त्यांनी तिथे जागा केलेली आहे. आणि ही त्यांची जीप द रॉयल थार जुनीवाली बघा. आणि हा त्यांचा ट्रॅक्टर आहे बघा. आता त्यांनी आत्ताच नुकतंच काम केलेलं आहे. आणि तर ते म्हणजे काय पण लावू शकतो आपण, सायकल वगैरे, पंप त्यांचं, फर्टिलायझरचं सामान वगैरे ठेवलेलं असतं. म्हणजे ती एक प्रकारे स्टोर रूमच झाली त्यांच्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला जर का आपला ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाकू.